संजय सोनकर हा 25 वर्षाचा तरुण उत्तर प्रदेश राज्यातील जानकीनगर गावाचा रहिवासी होता. कामधंद्याच्या निमित्ताने तो मुंबईमध्ये आला. त्याने आपला संसार 10 महिन्यापूर्वी कोमल नावाच्या पत्नीसह मुंबईतील कुर्ला येथील झोपडपट्टी मागे थाटला होता. संजयला कोमल ही एक सुशील पत्नी लाभली होती. नावाप्रमाणेच कोमल ही स्वभावाने कोमल असल्याने संजयने तिच्यावर जीवापाड प्रेम केले होते. तो कोमलची खूप काळजी घेत होता. नवरा बायकोचे विचार चांगले जमत होते. संजय आणि कोमल यांचा संसार सुखाचा चालला होता. दोघेही गुण्यागोविंदाने राहत होते. सुरुवातीचे 2-3 महिने तो कोमलच्या ओढीने कामावरून रात्री लवकर घरी येत होता. पत्नीच्या सहवासात तो रममाण झाला होता. असा त्यांचा दिनक्रम सुरू होता. मात्र कामाच्या निमित्ताने मुंबईत आलेला संजय याचा चुलत भाऊ अर्जुन कुमार सोनकर वय 22 हा देखील संजयकडेच राहत होता. संजय आणि अर्जुन कुमार हे दोघे सख्खे चुलत भाऊ होते. दोघेही कॉटन ग्रीन येथील अमृततुल्य चहा या ठिकाणी काम करत होते. अर्जुन हा सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत तर संजय दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत काम करत होता. यातून मिळणाऱ्या पैशातून ते आपापला उदरनिर्वाह करत होते. दिवसामागून दिवस जात होते. याच दरम्यान स्त्रीचे ज्या सुखासाठी व गोड आवाजासाठी कान आतुरलेले असतात तो सोन्याचा दिवस उजाडला. कोमलीला दिवस गेले होते. आपण आई होणार आहोत या भावनेने तिला आपल्या बाळासाठी आत्तापासूनच काय करू आणि काही नाही असे झाले होते. होणाऱ्या बाळासाठी आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी तिची काहीही करण्याची तयारी होती. दिवस गेल्या गेल्या पहिले 3-4 महिने कोमल हिला कधी मळमळणे, उलटी होणे असा काहीसा त्रास जाणवू लागला. तिच्या शरीरामध्ये झालेल्या बदलाने तिला थोडी अस्वस्थता जाणवत होती. कोमल गरोदर राहिल्याने तिच्या पतीलाही आनंद झाला होता. तोही खुश होता. मात्र हा आनंद फार दिवस टिकला नाही. दिनांक 27 एप्रिल रोजी दुपारी घरात कुणी नसताना कोमल घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसून आली. यावेळी तिच्या तोंडातून फेस येत होता. शेजारील महिलांच्या लक्षात हा प्रकार आल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. काही वेळातच कुर्ला पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता कोमल संजय सोनकर ही 20 वर्षाची विवाहित गरोदर महिला घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. पोलिसांनी तिला तातडीने KM रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता ती मयत झाल्याचे घोषित केले. एका विवाहित गरोदर महिलेचा मृत्यू हा तर खरं जीवाला चटका लावणारा होता. तिच्या मृत्यूचे कारण कळले नव्हते म्हणून पोलिसांनी कोमलचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कोमलीचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. पोलिसांनी ही माहिती कोमल हिचा नवरा संजय सोनकर याला कळवली. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. कुर्लासारख्या गजबजलेल्या परिसरात एका गरोदर महिलेची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. त्यामुळे पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला. सुरुवातीला पोलिसांनी मृतक कोमलबद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी चक्क तिचा नवरा संजयपासून सुरुवात केली. नंतर तपास पथकाने परिसरातील CCTV कॅमेरे व खबऱ्यांमार्फत आवश्यक ती माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यानंतर संजयचा चुलत भाऊ गायब झाला होता. रोज घरात असणारा अर्जुन कुमार आज वहिनीचा मृत्यू झाला तरी घराकडे फिरकला नव्हता. यावरून आश्चर्य व्यक्त केले जात होते. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर बळावला. अशा प्रकारे एक कडी जुळवत पोलिसांनी संशयित आरोपीचा माग काढला. तो मुंबई सोडून गावी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केले. पोलीस ठाण्यात आणून अर्जुन कुमार सोनकर याची कसून चौकशी केली असता त्याने एक धक्कादायक माहिती पोलिसांना दिली. ती खळबळजनक माहिती ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. दिरानेच वहिनीचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू. जर चॅनलवर नवीन असाल
तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. अर्जुन कुमार गुजन सोनकर हा 22 वर्षाचा अविवाहित तरुण तो उत्तर प्रदेश येथील जानकीनगर या गावचा रहिवासी होता. कामधंद्याच्या निमित्ताने तो मुंबईत आला होता. मुंबईत तो त्याचा चुलत भाऊ संजय सोनकर याच्याकडे राहू लागला. संजय हा दुपारी कामावर गेल्यावर अर्जुन आणि कोमल हे दोघेच घरात राहत होते. यावेळी दोघे एकमेकांशी गप्पा मारत होते तर कधी तो तिची मस्करी करत होता. कोमल ही अर्जुनच्या सख्या चुलत भावाची बायको म्हणून नात्याने त्याची वहिनी होती. दीर भाऊजाईचे नाते असल्याने फारसे कुणी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. कोमल ही दिसायला सुंदर होती, त्यामुळे अर्जुन घरातील कामे करताना तिच्या मादक दियाकडे रोज एकटक बघायचा. तिला बघून तो उत्तेजित व्हायचा. कोमल आपल्या प्रेमात कशी पडेल असा तो कायम विचार करत असायचा. कोमलचे सौंदर्य बघून अर्जुनला वेड लागले होते. तो तिचा आशिक झाला होता. अर्जुन आपल्याकडे आकर्षित झाला आहे याची पूर्ण कल्पना कोमलला आली होती. आता त्या दोघांचा नजरेचा लपंडाव सुरू झाला. एकमेकांच्या नजरेला नजर भिडताच दोघांच्या गालावर हसू पसरू लागले. कोमलच्या शरीराचा चोरटा स्पर्श व्हावा म्हणून तो खोटी कारणे शोधू लागला आणि त्या दिवसापासून त्या दोघांचा अनैतिक संबंधाचा किरसवाना खेळ सुरू झाला. दीर भाऊजाईच्या नात्याला कलंक लागला होता. या दोघांचा हा खेळ साध्या भोळ्या संजयच्याही लक्षात आला नाही. तो आपल्या चुलत भावाला आपला समजू लागला. त्याच्या भरोश्यावर तो बायको कोमलला सोडून कामावर जाऊ लागला. या संधीचा फायदा अर्जुन कुमारने घेतला होता. आता कोमलला दिवस गेले होते. ती 7 महिन्यांची गरोदर होती. बाळंतपणासाठी ती गावी जाणार होती. मात्र शरीर सुखाची चटक लागलेल्या अर्जुन कुमारला तिचे गावी जाणे पसंत नव्हते. तो तिला वारंवार गावी जाऊन बाळंतपण करू नको असे म्हणत मुंबईत राहायची गळ घालत होता. मुंबईत कोमलचे नातेवाईक नव्हते. बाळंतपण करण्यासाठी घरातील कुणीतरी जवळचे नातेवाईक हवे होते. नवरा संजय आणि दीर अर्जुन कुमार यांच्याशिवाय तिचे इथे कुणीच नव्हते. त्यामुळे कोमलने माहेरी जाऊन बाळंतपण करण्याचा निर्णय घेतला. हीच गोष्ट अर्जुन कुमारला खटकली. दिनांक 27 एप्रिल रोजी अर्जुन कुमार दुपारी कामावरून घरी आला. कोमलचा नवरा संजय कामावर गेला होता. घरात कोमल आणि अर्जुन कुमार दोघेच होते. यावेळी अर्जुन कुमार कोमलला तू गावी जाऊ नको असा आग्रह धरू लागला. मात्र ती ऐकायला तयार होईना. तो म्हणाला, तू गावी गेलीस तर मला करमणार नाही. सारखी तुझी आठवण येत राहील. त्यापेक्षा तू इथेच राहा. ती म्हणाली, मी इथे राहणार नाही. माझ्या नवऱ्याने मला गावी जाण्याची अनुमती दिली आहे. त्यामुळे मी इथे थांबणार नाही. यावरून त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. तापट स्वभाव असलेल्या अर्जुन कुमारचा राग डोक्यात गेला. रागाच्या भरात तो तिच्या छटाडावर बसला आणि तिचा दोन्ही हाताने करकचून गळा दाबला. काही क्षणात कोमलचा मृत्यू झाला. कोमल मेल्याची खात्री पटल्यावर अर्जुन कुमार घटनास्थळावरून पळून गेला. 7 महिन्याच्या गरोदर महिलेची हत्या केल्याची कबुली अर्जुन कुमार याने पोलिसांना दिली. कुर्ला पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.